आता सेंट्रिफ्युगल फोर्सची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल अलॉंग द अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे सेंटर ऑफ सर्कल पासून दूर जाणारा जो फोर्स आहे, अवे जाणारा फोर्स आहे, त्याला काय म्हणणार आपण? सेंट्रिफ्युगल फोर्स. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया आपण. कोणतं एक्झाम्पल आहे बघा, मेरी गो राउंड. मेरी गो राउंड ही कन्सेप्ट आहे. आता मेरी गो राउंड म्हणजेच काय? ज्यावेळेस आपण यात्रेमध्ये फिरायला जातो तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे लहान मुलांचे खेळ आलेले असतात. कसे खेळ असतात पहा. हा बरोबर सेंटर आहे, जे फेल आकाराचे असणार आहे. म्हणजेच लहान मुलांना खेळण्यासाठी एक वेगवेगळ्या हॉर्स असतील. सपोज इथे एक घोडा असेल, इथे एक घोडा असेल, इथे एक घोडा असणार आहे, इथे एक घोडा असणार आहे, इथे एक घोडा असणार आहे, इथे एक घोडा असणार आहे. आणि तो इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने तो काय केला जातो? फिरला जातो. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये काय करतो? तो परफॉर्म करतो किंवा रोटेट करतो. म्हणजे अशा पद्धतीचा जो खेळ आहे तो म्हणजेच मेरी गो राउंड असेल. मग आता सपोज बाईकही असू शकतात किंवा हॉर्स असू शकेल. इथे घेतलेले आपण, इथे एक आहे, इथे एक आहे, त्यानंतर इथे एक आहे, इथे एक आहे, सेम डिस्टन्स वरती असणार आहे ते, इथे आणि इथे, अशा प्रकारात घेतलेले आहेत आपण. आणि हे बरोबर सेंटरला काय केलेले असतात? जॉईंट केलेले असतात. आता याच्यामध्ये सपोज मी बाईक कन्सिडर केलेले, ही एक बाईक आहे, ही एक बाईक आहे, ही एक बाईक आहे, ही एक बाईक आहे, ही एक बाईक आणि ही एक बाईक असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने फिरवलं जातं त्यावेळेस बरोबर हे काय होतात? फिरले जातात. आता इथली जी बाईक आहे, सपोज ह्या बाईकवरती मी बसलेलो आहे, त्या बाईकवरती काय झालेलं आहे? मी बसलेलो आहे. म्हणजेच इथला जो बाईकचा पोझिशन आहे, त्या बाईकच्या पोझिशन वरती मी बसलेलो आहे. आता ज्यावेळेस हे फिरणार आहे त्यावेळेस मी काय केले? माझे डोळे बंद करून घेतले. हे फिरणार आहे त्यावेळेस काय? माझे डोळे मी काय केलेले? बंद केलेले आहेत. आता जेव्हा हा फिरला जाईल, जेव्हा हा फिरला जाणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने जेव्हा हे फिरवलं जाईल, आपण जेव्हा हे फिरणार आहे त्याच वेळेस ही जी मोशन आहे ती मोशन कोणती भेटते आपल्याला? सर्क्युलर मोशन. त्यावेळेस ही मोशन कोणती असणार आहे? सर्क्युलर मोशन. परंतु तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय हे आपल्याला समजत नाही. हे सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय हे आपल्याला समजत नाही. कारण का? मी आईज काय केलेले आहेत? माझे बंद केलेले आहेत, क्लोज्ड केलेले आहेत आईज. म्हणजेच ज्यावेळेस हा फिरला जाणार आहे त्यावेळेस तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार आहे, त्यावेळेस तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार आहे. परंतु आपल्या आईज क्लोज असल्यामुळे आपल्याला काय वाटणार आहे की आपण एका ठिकाणी स्थिर आहे, म्हणजेच आपण रेस्ट पोझिशनला आहे असं आपल्याला काय होणार आहे? तिथे इमेजिन होणार आहे. म्हणजे फील होईल आपल्याला, म्हणजे आपण एका ठिकाणी स्थिर आहे असं आपल्याला काय होणार आहे? वाटणार आहे. परंतु हा जो राउंड आहे हा राउंड सर्क्युलर मोशन मध्ये चालू असतोय. म्हणजेच आपण पुढे जाणार आहे, बरोबर, सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म होणार आहे आपण. परंतु आपल्याला काय वाटणार आहे की आपण एका रेस्ट पोझिशनला आहे. का? कारण आपले जे आईज आहेत, आपण आईज कशी घेतलेली आहे? क्लोज्ड केलेले आहेत. म्हणजे माझे डोळे काय? बंद आहेत. काय सांगितलं आपण? ह्या व्हेकल वरती म्हणजेच ह्या बाईक वरती काय झालेलं आहे? मी बसलेलो आहे. मी माझे स्वतःचे डोळे काय करून घेतलेले आहेत? बंद करून घेतलेले आहेत. जेव्हा इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने रोटेट होईल, म्हणजे फिरलं जाईल, तेव्हा आपण सुद्धा सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म होणार आहे, बरोबर. परंतु माझे आईज क्लोज्ड असल्यामुळे मला काय वाटणार आहे की मी स्थिर जागीच उभा आहे अजून. म्हणजेच त्याच वेळेस इथला जो फोर्स असेल आणि इकडचा जो फोर्स असणार आहे, म्हणजे आपण नेहमी ज्यावेळेस आपण फिरत असतो त्यावेळेस आपली जी डायरेक्शन असते ती सेंटरच्या अपोजिट डायरेक्शनला आपण काय करतो? मूव्ह होतो. म्हणजे आपली डायरेक्शन सेंटरच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे इकडचा फोर्स असेल आपल्याला, हा फोर्स असणार आहे. मग इकडचा फोर्स आणि इकडचा फोर्स हे दोन्ही काय असणार आहे? तिथं बॅलन्सेस होतील. हे दोन्ही कसे राहणार आहेत? तिथं बॅलन्सेस राहतील. मग ह्याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत. आपण इथं फर्स्ट कंडिशन
टाइप करतो, मेरी गो राउंड एट रेस्ट. आता सुरुवातीला मेरी गो राउंड काय घेतलेलं आपण रेस्ट पोझिशनला आहे. म्हणजे मी तर ह्या बाईक वरती बसलेलो आहे, परंतु मी मूव्ह होतोय का, इलेक्ट्रिक मोटर कोणती ऑन केलेली नाही, म्हणजे मी नुसतं बसून राहिलेलो आहे त्याच्यावरती. मेरी गो राउंड एट रेस्ट. मग जेव्हा ही पोझिशन असेल, मेरी गो राउंड एट रेस्ट म्हणजे मी या ठिकाणी स्थिर आहे, त्यावेळेस इकडचा जो फोर्स असेल, साहजिक इथला जो फोर्स असणार आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे, म्हणजे हा जो फोर्स आहे हा CPEF. हा कोणता फोर्स असणार आहे? CPEF, सेंट्रीपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल मीन्स सेंट्रीपेटल फोर्स. आणि इकडचा जो फोर्स असणार आहे म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, बाहेर चाललेला जो फोर्स आहे तो फोर्स कोणता असणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. हा कोणता फोर्स असणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सला दुसरे एक नाव आहे स्यूडो फोर्स. स्यूडो फोर्स, त्याला काय म्हणणार आपण? स्यूडो फोर्स. म्हणजे जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्याला काय म्हणतो आपण? स्यूडो फोर्स. तो स्यूडो फोर्स आणि सेंट्रीपेटल फोर्स हे दोन्ही कसे राहतात? इथं बॅलन्सेस राहतात. म्हणजेच मी इथं राईट केलं, सेंट्रीपेटल फोर्स which is balances किंवा balance to सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स हा सेंट्रीफ्युगल फोर्सला काय करणार आहे? बॅलन्स करणार. कधी? मेरी गो राउंड एट रेस्ट पोझिशनला असेल त्यावेळेस. ही झाली पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन मी मांडलेली आहे याच्यामध्ये, मेरी गो राउंड reaches the merry-go-round reaches the uniform speed. The uniform speed. merry-go-round reaches the uniform speed. आता त्याची उदाहरण इकडे येऊया आपण. मी या बाईक वरती स्थिर उभा होतो पहिल्या केस मध्ये, पहिल्या कंडिशन मध्ये. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये ही इलेक्ट्रिक मोटर काय केलेले? ऑन केलेले. ऑन केल्यानंतर माझी बाईक इथून काय होणार आहे? पुढे जाणार आहे, बरोबर. आणि एका युनिफॉर्म स्पीडच्या जेव्हा मी जवळ जाईल, म्हणजे फिरत 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 पहिल्यांदा हळू फिरणार आहे, पुन्हा त्यानंतर काय होणार आहे? बरोबर एक युनिफॉर्म स्पीड भेटणार आहे आपल्याला. जेव्हा आपण त्या युनिफॉर्म स्पीडच्या जवळ जातोय, मेरी गो राउंड रिचेस द युनिफॉर्म स्पीड. म्हणजे जेव्हा आपण त्या युनिफॉर्म स्पीडच्या जवळ जाईल त्यावेळेस इथला जो फोर्स आहे हा कोणता फोर्स आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. हा सेंट्रीफ्युगल फोर्स ह्या सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे जो रिझल्टंट सेंट्रीपेटल फोर्स असणार आहे त्या रिझल्टंट सेंट्रीपेटल फोर्स पेक्षा साहजिक कसा असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे त्या कंडिशन मध्ये काय करता येईल आपल्याला? सेंट्रीफ्युगल फोर्स which is greater than resultant centripetal force. म्हणजे मेरी गो राउंड रिचेस द युनिफॉर्म स्पीड. जेव्हा मेरी गो राउंड हा युनिफॉर्म स्पीडच्या जवळ जातोय, रिचेस मीन्स जवळ, रिचेस म्हणजे काय? जवळ जाणे. युनिफॉर्म स्पीडच्या जवळ जातोय त्यावेळेस सेंट्रीफ्युगल फोर्स हा कसा असणार आहे? सेंट्रीपेटल फोर्स पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे इकडचा जो फोर्स आहे हा फोर्स ह्या सेंट्रीपेटल फोर्स पेक्षा कसा येतो? जास्त येतो. म्हणजे जसं जसं स्पीड वाढत जाणार आहे तस तसं मी काय करणार आहे? आउटवर्ड डायरेक्शन म्हणजे बाहेरच्या बाजूला काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. म्हणजे इकडचा फोर्स कसा येणार आहे? जास्त येणार आहे. इमॅजिन करा की आपण त्या ठिकाणी बसलेलो आहे. आता कोणता एखादा सपोज अशा टाइप मध्ये एक यात्रेतला खेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बाईक असेल, हॉर्स असेल, त्यामध्ये आपण बसलेलो आहे. इमॅजिन करायचं आहे जेव्हा तो इलेक्ट्रिक मोटर ऑन व्हायचा आहे म्हणजे ऑन करणार आहे त्याच्या अगोदर आपण हे स्थिर बसलेलं आहे. आपण काय इकडे मूव्ह होत नाही किंवा आतल्या साईडला सुद्धा मूव्ह होत नाही, कोणत्याच डायरेक्शन वरती मूव्ह होत नाही. त्यावेळेस इकडचा फोर्स आणि इकडचा फोर्स काय सांगितले आपण? बॅलन्स सांगितले.
परंतु त्यानंतर ज्यावेळेस इलेक्ट्रिक मोटर ऑन केली जाईल आणि एका युनिफॉर्मली स्पीडच्या जवळ त्याचं स्पीड येईल, त्यावेळेस आपली डायरेक्शन ही जास्तीत जास्त आउटवर्ड डायरेक्शनला असणार आहे. म्हणजे आपण कुणीकडे मूव्ह होणार आहे, बाहेरच्या बाजूने मूव्ह होणार आहे. जसे एखाद्या कॉर्नर मध्ये एखादी फॅन जर कॉर्नर घेत असेल तर आपण काय करतो, जिकडे कॉर्नर आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय करतो, आपण मूव्ह करतो. म्हणजेच आपण इकडच्या साईडने काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. मग त्यावेळेचा इकडचा जो फोर्स आहे, इकडचा फोर्स कोणता असणार आहे, आउटवर्ड डायरेक्शनचा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. तो सेंट्रीफ्युगल फोर्स ह्या रिझल्टंट सेंट्रीपेटल फोर्स पेक्षा कसा येतो, जास्त येतो. ते सांगितलं आपण सेकंड कंडिशन मध्ये. नाउ थर्ड कंडिशन, तिसरी कंडिशन आहे मेरी गो राउंड on reaches the on reaching the uniform speed, मेरी गो राउंड ऑन रिचिंग द युनिफॉर्म स्पीड. आता जे युनिफॉर्म स्पीड होतं त्या युनिफॉर्म स्पीडच्या बरोबर मेरी गो राउंड आलेला आहे. म्हणजेच एका कॉन्स्टंट स्पीडने तो काय होणार आहे, हॉर्स फिरणार आहे किंवा ती बाईक फिरणार आहे एका कॉन्स्टंट स्पीडने. जेव्हा एका कॉन्स्टंट स्पीडने तो फिरला जाईल, म्हणजे मेरी गो राउंड ऑन रिचिंग द युनिफॉर्म स्पीड, बरोबर एका कॉन्स्टंट स्पीडने तो मेरी गो राउंड फिरला जाईल, म्हणजे एका युनिफॉर्म स्पीडने तो फिरतोय. त्यावेळेस इथला जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स इकडच्या फोर्सची कसा येतो, बॅलन्स येतो. म्हणजे जेवढे रिअल फोर्सेस असणार आहेत, जेवढे या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जेवढे रिअल फोर्सेस असतील तेवढे रिअल फोर्सेसची तो कसा येणार आहे, बॅलन्स येणार आहे. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, सेंट्रीफ्युगल फोर्स which is balances to all of the real forces, म्हणजे जेवढे फोर्सेस असणार आहेत, जेवढे रिअल फोर्सेस असतील तेवढ्या रिअल फोर्सेसची सेंट्रीफ्युगल फोर्स काय होणार आहे, बॅलन्स घेणार आहे. अशा तीन कंडिशन आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये काय बघितलेलं आहे, मेरी गो राउंड एट रेस्ट, म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स विच इज बॅलन्स्ड टू सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. म्हणजे जेवढा सेंट्रीपेटल फोर्स आहे तेवढाच काय असणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. मेरी गो राउंड रिचेस द युनिफॉर्म स्पीड, म्हणजे जे युनिफॉर्म स्पीड आहे त्या युनिफॉर्म स्पीडच्या जवळ आलेलं आहे मेरी गो राउंड, तेव्हा सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज ग्रेटर दॅन रिझल्टंट सेंट्रीपेटल फोर्स, म्हणजे जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे हा रिझल्टंट सेंट्रीपेटल फोर्स पेक्षा कसा जाणार आहे, जास्त. त्याच्यानंतर मेरी गो राउंड ऑन रिचिंग द युनिफॉर्म स्पीड, म्हणजे युनिफॉर्म स्पीडच्या जवळ बरोबर वरती गेलेला आहे. मेरी गो राउंड हा युनिफॉर्म स्पीडच्या बरोबर वरती जवळ गेलेला आहे. म्हणजे त्यावेळी सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज बॅलन्स टू ऑल ऑफ द रिअल फोर्सेस, म्हणजे जेवढे रिअल फोर्सेस असणार आहेत तेवढे रिअल फोर्सेस काय असतील या सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स होतील, म्हणजे इज इक्वल टू येणार आहे. क्लियर. आता त्यानंतर पुढे म्हणजे आपण ह्याच्यावरून सांगू शकतो जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स त्यालाच काय म्हणू शकतो आपण, नेट स्यूडो फोर्स. जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्यालाच काय म्हणू शकणार आहे आपण, नेट स्यूडो फोर्स. आणि जो सेंट्रीपेटल फोर्स आहे, सेंट्रीपेटल फोर्स जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, रिझल्टंट all of real forces, all of the real forces.
all of the real forces. Centrifugal force, net pseudo force, centripetal force, resultant, all of the real forces. आणि जो सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा सेंट्रिपेटल फोर्स जो आहे किंवा कोणताही सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा जो फोर्स आहे तो फोर्स आपण दोन्ही ह्याच्यात मांडू शकतो. म्हणजेच एक आपल्याला रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू माइनस mr ओमेगा स्क्वेअर. और दोन मार्गाने मांडू शकणार आहे आपण. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा फोर्स रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू मायनस mr ओमेगा स्क्वेअर आणि त्यानंतर दुसरा mr ओमेगा स्क्वेअर समेशन रियल फोर्सेस, समेशन रियल फोर्सेस इज इक्वल टू किती असणार आहे तो रिझल्टंट फोर्स विच इज बॅलन्स्ड आहे म्हणजेच 0 असणार आहे. रिझल्टंट फोर्स किती असणार आहे 0. रिझल्टंट फोर्स किती म्हणलं आपण मायनस mr ओमेगा स्क्वेअर किंवा mr ओमेगा स्क्वेअर प्लस समेशन रियल फोर्सेस इज इक्वल टू किती भेटणार आपल्याला 0 भेटणार. हा असेल सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे दोन्ही मध्ये डिफरन्स समजलेला आहे. सेंट्रिपेटल फोर्स काय असणार आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे सेंटर ऑफ सर्कल पासून दूर जाणारा फोर्स असणार आहे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. याच्या पुढचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहायला भेटेल.